माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला जाळल्यानंतर बीडमध्येही त्यांच्या बंगल्याला आग लावण्यात आलेली आहे। मी त्यांच्या बंगला परिसरात आहे। ही विदारक परिस्थिती बघा। जे जमाव या ठिकाणी आला होता, जयदत्त क्षीरसागरांचा बंगला जाळल्यानंतर तो जमाव काही वेळात बीडच्या या बंगल्यावर आला आणि अशा पद्धतीनं दगडफेक आधी केली आणि नंतर आगीच्या भक्षस्थानी हा बंगला केलेला आहे। आणि या बंगल्यामध्ये त्यावेळेस फक्त 2 महिला होत्या, कोणीही नव्हतं। सुदैव म्हणावं लागेल, तो दरवाजा त्या आंदोलनकर्त्यांना तुटला नाही, त्यामुळे आतमध्ये जे आहे आतमधली व्यक्ती जी आहे सुरक्षित राहिलेली आहे। एकंदरीत पाहता बीडमध्ये दहशतीचं वातावरण आहे, पुढाऱ्यांच्या घरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। माझ्यासोबत प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत, तेही राजकीय पुढारी आहेत एका पक्षाचे, जयसिंह सोळंके भैया। काय परिस्थिती होती, कसं चित्र होतं ते डोळ्यासमोर? नाही, सकाळी आम्हाला 10:30-11 वाजता कळालं की माजलगावमध्ये दादांच्या घरावर हल्ला झाला आहे। पहिले तर वाटलं फक्त तोडफोड झाली ऑफिसची, पण नंतर कळालं की बंगल्यात घुसून पार त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला। आणि त्याच्यानंतर इथली बीडची माझी काही मित्र कंपनी असेल, इथे आंदोलनामध्ये काम करणारी अनेक मंडळी होती जे अनेक वर्षापासून इथे काम करत आहेत, ते या ठिकाणी आली। त्यांनी मला सांगितलं की आपल्याला इथे काही अडचण यायचं काही कारण नाही, आपल्याला बीडमध्ये तसं काही होणार नाही, आपण त्याची दक्षता घेऊ। इथल्या आलेले आंदोलनचे जे मुलं असतील, आम्ही त्यांना समजून सांगू जर कोणी आलं तर। अशा पद्धतीची भूमिका घेऊन माझे सगळे मित्र कंपनी या ठिकाणी उपस्थित होती। जवळपास 4:30 वाजेपर्यंत कुठेही काही अडचण यायचं काही कारण दिसलं नाही, कुठे काही घटना घडल्या नाही। पण अचानक 4:30 वाजता बातम्या कळायला लागल्या की बाबा इकडे सनराईज हॉटेल जाळलं आहे, किंवा अजून राष्ट्रवादी भवनामध्ये त्या ठिकाणी दगडफेक झाली, जाळपोळ करायचा प्रयत्न केला। आणि नंतर खबर लागली की आमदार संदीप भैया क्षीरसागरांच्या घरीसुद्धा तोडफोड करून पेटवून द्यायचा प्रयत्न झाला। आणि त्याच्यानंतर माझे मित्र सगळी बाहेर आली, त्यांनी मला आतमध्ये जायला सांगितलं। मी, माझी पत्नी, माझी एक 5 वर्षाची मुलगी, एक 2.5 वर्षाची मुलगी आणि 2 महिला ज्या घरी काम करतात, ह्या सगळ्या आम्ही आतमध्ये गेलो। आणि तेवढ्यामध्ये तिथून आवाजं सुरू झाली डीपीच्या बाजूनी घराच्या, जोरजोरात लोकांची आवाजं यायला लागली। मित्रांनी बाहेर येऊन बघितलं तर तिथून दगडफेक लगेच सुरू केली। तेवढ्यात मित्रांनी गेटला लॉक लावलं, तेही आतमध्ये आले आणि आम्ही नुसतं वाट बघत होतो की कधी ही दगडफेक संपते। 4ही बाजूनी घेराव घालून दगडफेक त्या ठिकाणी सुरू होती। अक्षरशः काचा तुटण्याच्या, दरवाज्यावर ते दगड आपटण्याचे, भिंतीवर ते दगड आपटण्याचे जोरजोरात आवाज होत होते। वरच्या पहिल्या मजल्यावर जाऊन मी बायका पोरांना, या महिलांना एका कोपऱ्यामध्ये आम्ही बसवलं। आम्ही सगळे भिंतीला त्या ठिकाणी पाठ करून उभे राहिलो आणि ही वाट बघत होतो कुठेतरी ही दगडफेक थांबेल। काही क्षणात असं कळालं की जाळपोळ सुरू झालेली आहे, आपलं ऑफिस त्या ठिकाणी जाळायचा प्रयत्न सुरू झाला। माझी एक स्कॉर्पिओ गाडी उभी होती, तिलाही आग लावली। दुर्दैव असं आमचे सभापती आहेत मार्केट कमिटीचे, तेही आतमध्ये माझ्याबरोबर घरामध्ये होते। त्यांनी वरतून ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं की माझ्या लहान मुलांच्या सायकललासुद्धा काढून बाहेर नेऊन त्या ठिकाणी ते आग पेटवत होते। म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती असताना बायका पोरं तर घाबरून गेले। आम्हीसुद्धा त्या ठिकाणी मित्रांना चिंता होती की हे आत जर आले तर काय करतील। काही मंडळी किचनपर्यंतसुद्धा घुसली, किचनमध्ये तोडफोड करत होती। मित्रांनी कसंबसं त्यांना बाहेर काढलं आणि एकदा पेट धरल्यावर त्यांची दगडफेक बंद झाली। तेवढ्या याच्यामध्ये आम्ही सगळे बाहेर निघालो आणि मागच्या गेटनी बाहेर जायचा प्रयत्न केला। तर आमच्या कॉलनीतली सुद्धा भरपूर महिला मंडळी आणि पुरुष मंडळी ही गेटच्या बाहेर उभी होती त्या ठिकाणी आम्हाला वाचवण्यासाठी। तेही प्रयत्न करत होते गेट बाहेरून उघडायचा, पण आतून कुलूप होतं। शेवटी त्यांनी आम्हाला बाहेर काढलं आणि वाचवलं। मात्र भैया, कोण होते हे लोक? आंदोलक होते का वेगळे काही आंदोलक म्हणून त्याच्यात दुसरे कोणी घुसवले होते? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही डोळ्यानं पाहिलंय या पोरांना, चेहरे कसे होते, कुठले होते? नाही, हे निश्चितपणाने आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न कुठेतरी केला गेलेला आहे। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाजाचा साहजिकच लोकप्रतिनिधींवर त्या ठिकाणी रोष आहे आणि त्याच्यामुळे बीड जिल्हा तसा सेन्सिटिव्ह आहे, अति त्या ठिकाणी रोष आपल्याला दिसून येतो। मला वाटतं कुठेतरी याचा फायदा घेत काही लोक याच्यामध्ये शिरली। आता ती कोण होती? समाजकंटकच होती, काहीतरी चुकीची घटना त्यांना बीड शहरामध्ये घडवायची होती। कारण एक नाही, जवळपास 20-22 टार्गेट शहरामध्ये आम्हाला नंतर कळालं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी केली आणि काहीतरी वेगळं घडून आणायचा प्रयत्न याच्यात निश्चितपणाने अँटी सोशल एलिमेंट्सचा त्या ठिकाणी दिसतो। आणि हे करताना इतक्या ऑर्गनाइज्ड पद्धतीने ते ज्या गोष्टी करत होत्या
म्हणजे लाईट कशी तोडायची किंवा पाणी कसं भेटू द्यायचं नाही. अक्षरशः जळाल्यानंतर सुद्धा काही मंडळी उभं राहून बघत होती. कोणी जर विझवायचा प्रयत्न केला तर त्यालासुद्धा शिवीगाळ करून त्या ठिकाणी दूर पाठवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आंदोलनातली ही लोकं होती. शेवटी याचा फायदा घेऊन यांनी काहीतरी निश्चितपणाने करायचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतो. 10:30 वाजता ज्यावेळेस तुमचं माजलगावचं घर पेटवलं, तिथं पोलीस जायला वेळ पोचला, मात्र बीडच्या बंगल्यापर्यंत यायला 6 तास लागले. मग पोलीस का नाही आले? काय वाटतं एकंदरीत पोलिसांच्या या भूमिकेवर? नाही, आज आम्हाला एवढंच वाटतंय की मला वाटतं कदाचित मागच्या काही कारवायांवर, त्यांच्यावर ज्या कारवाई झाल्या, पोलिसांवर सस्पेंड करण्यात आलं, ट्रान्सफर करण्यात आले, काय त्यांचं मॉरल कशा पद्धतीने डाऊन होतं का काय होतं, किंवा ते ॲक्शन घ्यायला त्यांची तयारी नव्हती. पोलीस फोर्स पूर्ण डिमॉरलाइज आम्हाला त्या ठिकाणी दिसलं. आणि मला वाटतं बीड शहरामध्ये 4:30 ते 8, 8:30, 9 वाजेपर्यंत हे सगळं गोंधळ चालू असताना कुठल्याही ठिकाणी त्यांना ॲक्शन फोर्समध्ये ते दिसले नाही. कदाचित त्यांच्याकडे माणसंही खूप कमी असतील, कारण ही खूप मोठ्या संख्येत पोलिसांकडे एखाद दिवस असतील. मला सांगता येत नाही इथे किती लोक होते, पण मी असं ऐकलं होतं की खाली इकडे बसस्टँडच्या जवळ फक्त 100-150 पोलीस होती. बाकी ठिकाणी आपण बघितली तर फक्त पेट्रोलिंगच्या गाड्या जात होत्या आणि एक गाडीमध्ये 4-5 पोलीस, 7 पोलीस बसू शकतात. ते जाऊन 250, 300, 500 लोकांच्या मॉबला काय फेस करणार होते, हा तर मोठा प्रश्न होता. पण मला वाटतं मॉरल डाऊन असल्यामुळे त्यांनी काही केलेलं मला त्या ठिकाणी दिसत नाही. ही एक सुद्धा गंभीर बाब आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. अनेक आंदोलनं बघितली, तोडफोड साहजिक आहे. वातावरण तंग झाल्यानंतर ह्या गोष्टी आंदोलनाचा एक भाग म्हणतो. मात्र तुमचं घर जाळत आहे, तुमच्या लेकरं बाळावर जीव मारण्याची वेळ येते, हे कसं पाहता याच्याकडे? म्हणजे घरच का टार्गेट, आणि तेही सोळंकेंचं? नाही, मला वाटतं फक्त सोळंकेचंच नाही, सोळंकेचे दोन्ही घरं, मला वाटतं क्षीरसागरांचं घर त्या ठिकाणी टार्गेट झालं, पंडितांचं घर त्या ठिकाणी टार्गेट झालं. हे लक्षात आलं नाही आम्हाला की कशा पद्धतीने ही पहिल्यांदाच घटना झाली असेल. खूप लोक म्हणतात म्हणजे ब्रिटिश काळात सुद्धा असं कोणाच्या घरावर अटॅक व्हावा अशा पद्धतीची परिस्थिती आंदोलनामध्ये अशी कधीच झालेली नाही. एखाद्या माणसाबद्दल रोष असेल, काही असेल, तर त्याचं ऑफिस असेल, कार्यालय असेल, किंवा त्याला बाहेर कुठेतरी अडवणं, घेराव घालणं, अशा पद्धतीच्या गोष्टी होतात. पण घरावर, आणि ही गोष्ट अनपेक्षित होती. या जितक्या लोकांच्या घरावर हल्ले झाले, यांना एकालाही अपेक्षित नव्हतं की आपल्या घरात बायका पोरं असताना, आपण असताना आपलं घर पेटून द्यायचं आंदोलनाच्या दृष्टिकोनातून कोणीतरी प्रयत्न करेल. आणि मी परत तुम्हाला एकदाच ते सांगतो की कुठलंही आंदोलन आत्तापर्यंत आयुष्यात असं झालेलं नाही. हेही निश्चितपणाने त्या पद्धतीचं नाही, पण याचा निश्चितपणाने अँटी सोशल एलिमेंट्सनी काहीतरी फायदा घेतलेला आहे, हे नक्की मला सांगता येतं. तपास झाला पाहिजे, कुठं राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास जावा, काही अशी मागणी असेल? मला वाटतं आता आदरणीय फडणवीस साहेबांनी खूप गंभीर पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे. योग्य तपास करून योग्य गुन्हे ते दाखल करायचे असं त्यांनी सांगितलं. योग्य कारवाई होईल. आणि मला वाटतं आपण त्यांना थोडा आता वेळ आम्हाला तर त्यांना निश्चितपणाने द्यायला लागेल, कारण ही तपास आत्ता सुरू झाला. 1-2-3 दिवस उलटलेले आहेत. सगळीकडचे CCTV फुटेज येत आहेत. पोलिसांनी आम्हालाही संपर्क साधला. तुम्हाला अजून कुठले फुटेजेस माहिती झाले, भेटले, तुम्हाला काही लोक आयडेंटिफाय करता आले, मित्र कंपनीला करता आले, तर ते निश्चितपणाने सांगा. त्याचं आम्ही ट्रेस आऊट करू, त्याची चौकशी करू. आणि मला वाटतं राज्य सरकार सध्या तरी आम्हाला सक्षम दिसतंय की ह्याचं ट्रेस आऊट ते निश्चितपणाने करतील. प्रकाश दादा असं म्हणाले की माझ्या घरावर झालेला जो हल्ला आहे तो राजकीय आहे, राजकीय षडयंत्र आहे. कोण असू शकतो, कोण राजकीय वैरी आहे तुमचा सोळंके कुटुंबाचा? मला वाटतं दादा गेल्या 25-30 वर्षापासून माजलगाव मतदारसंघामध्ये यशस्वी त्या ठिकाणी वारंवार निवडून येतात. त्याच्यामुळे अनेक जण ज्यांना स्वप्न असतील की आदरणीय दादांना आपण इलेक्शनमध्ये हरू शकलो नाही, असे अनेक जण असू शकतात. त्याच्यामुळे, आणि स्पेशली काळे धंदे करणारे, 2 नंबरचे धंदे करणारे, याही लोकांना त्या निमित्ताने निश्चितपणाने राग असेल. हे सगळे लोक एकत्रित बसून की काहीतरी झालेलं असेल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. आणि दादा जे म्हणाले की राजकीय विरोधक आणि 2 नंबरचे धंदे करणारे, हे जे व्हिडिओज आमच्या समोर आलेले, जी लोकं दिसत आहेत, जे ट्रेस आऊट होत आहेत, हे निश्चितपणाने लक्षात येतं की कोणाकोणाशी निगडीत आहेत, काय काय निगडीत आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही कोणाचं नाव घेण्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये राजकारण इन्व्हॉल्व होईल ह्याच्यापेक्षा जी पोलीस यंत्रणा आहे ही निश्चितपणाने या लोकांना सक्षमपणे त्या ठिकाणी ट्रेस आऊट करू शकते. आणि एकदा या यंत्रणेकडून ही सगळी नावं पुढे आलेली बरे राहतील. मात्र तशी तुम्ही तक्रार देणार आहेत का? SP-ना वगैरे भेटून काही सांगणार आहेत का? नाही, आता दादांनी तर त्यांच्या बाजूने काही तक्रार दिलेली नाही. शेवटी ही घटना झाल्यानंतर घराची परिस्थितीच अशी नाही की आम्ही घरामध्ये राहू शकतो. मलासुद्धा माझ्या
मोठ्या मुलीला 2 दिवस तिला ते सुचत नव्हतं. ते पूर्ण किस्सा आलेल्या नातेवाईकांना तीच सांगत होती की कशा पद्धतीने अटॅक झाला, काय झालं. तिला फक्त आवाजं सांगता येत होती, काय फुटलं ते सांगता येत होतं आणि त्याच्यामुळे तिला शांत करण्यासाठी सुद्धा मला 2 दिवस तिला बाहेरगावी त्या ठिकाणी ठेवून शांत करून मी या ठिकाणी आलो. आल्यावर असं कळतं की पोलिसांनी योग्यरीत्याने त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आणि त्यांचा तपास चालू आहे. एकदा त्या यंत्रणेचं हे काम चालू असताना आम्हाला वाटलं नाही की आम्ही स्वतःहून जाऊन परत काही गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात आम्ही कोणाला त्या ठिकाणी आम्हाला दिसलं नाही, कारण आम्ही आत होतो. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणा आपलं काम करते, फक्त आम्ही त्यांना सहकार्य करू एवढंच मला सांगता येतं. सगळं किती नुकसान झालं एकंदरीत दोन्ही घरातलं, गाड्यांचं, जाळपोळीचं नुकसान? दादाच्या घरी तर त्यांच्या 2 फॉर्च्युनर वगैरे गाड्या होत्या, काही कार्यकर्त्यांच्या गाड्या होत्या. माझ्याकडे पण तीच परिस्थिती होती. माझं ऑफिस या ठिकाणी जाळलं गेलं. माझ्याकडे एक स्कॉर्पिओ होती, ती जाळल्या गेली. आमच्या घरात काम करणारे ड्रायव्हर असतील, कर्मचारी असतील, त्यांच्या 2-4 गाड्या होत्या आणि जे आलेले कार्यकर्ते, मित्र कंपनी होती, यांच्या एक 5-6 गाड्या बाहेर होत्या, त्यासुद्धा त्या ठिकाणी त्या जाळण्यात आल्या. त्याच्यामुळे आता पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आहे. साधारणतः एक 1.25 कोटी रुपयाच्या आसपास काहीतरी नुकसान त्यांच्या अंदाजाने त्या ठिकाणी झालं आहे. आम्हाला ते इव्हॅल्युएट करण्याचा टाईमच त्या ठिकाणी भेटला नाही. शेवटी घर जळाल्यानंतर नुकसान कितीचं झालं आहे हा विचार करणं एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण शेवटी घर जळालं आहे, राहतं घर जळालं आहे, जे कुटुंबाने उभं केलेलं होतं ते जळालं आहे. त्याच्यामुळे ती कल्पना करणं आता सध्या डोक्याच्या बाहेर आहे. बीड दहशतीत आहे, काय आव्हान कराल? नाही, मी खास करून बीडच्या तरुण पोरांना एकच विनंती करेल की कधीकधी अशा आंदोलनामध्ये, इतिहासामध्ये नेहमीच तरुण पोरांच्या रागाचा किंवा त्यांच्या जोशचा असा चुकीचा वापर काही अँटी सोशल एलिमेंट्स नेहमी करतात. याचा फायदा त्यांना होतो, पण सगळ्यात मोठं नुकसान हे तरुण पिढीला होतं. मला एवढंच सांगायचं आहे की आंदोलन जे शांतपणाने चालू आहे आणि जो मार्ग जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी काढला आहे, निश्चितपणाने त्याच्यातून ह्या सरकारचा मार्ग त्या ठिकाणी निघेल, आरक्षण भेटेल. पण जर अशा लोकांच्या भावनेत जर भरून आपण एखाद्याने चुकीने जरी इन्वॉल्व झाला तर त्याचं भविष्य मात्र धोक्यात आहे. तरुण पोरांनी या कठीण परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की या कोणत्याच गोष्टीमध्ये इन्वॉल्व व्हायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. याचा गैरफायदा इतर काही एलिमेंट घेतील आणि आपल्या भविष्याचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. नक्कीच हे होते जयसिंह सोळंके, जे प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते याच बंगल्यामध्ये होतं. विदारक परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांची मुलं बाळं, त्यांच्या पत्नी देखील धास्तावलेले आहेत, हतबल झालेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता यापुढचा जो तपास आहे तो जलद गतीने करावा, योग्य करावा, अशी मागणी सोळंके कुटुंबाकडून करण्यात येते. कॅमेरा पर्सन दिनेशसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.